पिल्लूचं फरमाईश होतं रात्री की मम्मी सकाळी टिफिनमध्ये ना पोहा पाहिजे, नाही तर आम्ही टिफिन नाही घेणार, घेऊन नाही जाणार. मग चल तुमचं पण पोहा बनवते टिफिनमध्ये. मग तुमचं पण शेअर करते मी कसं पोहा बनवलं, आता पण तुमच्यासाठी शेअर नाही केली. मग कढाईमध्ये गरम गरम तेलामध्ये सगळे शेंगदाणे तळून साईडमध्ये ठेवून द्यायचं. नंतर थोडे जिरे आणि मोहरी, कांदे, दोन्ही हिरवी मिरची टाकली, जास्त नाही टाकली, तिखट नाही खाताना म्हणून. थोडी कढीपत्ता आणि अर्धी टमाटर, थोडी मीठ, थोडी हळद, सगळे टाकून चांगलं असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि पोहा बनवायच्या आधी पोहा धुवून ठेवायचं, काय खुल्ला होते म्हणून. मग सगळं पोहा धुवून ठेवले होते साईडमध्ये, ते पोहा त्याच्यामध्ये टाकून आणि ते शेंगदाणा पण साईडमध्ये ठेवून दिले, ते पण त्याच्यामध्ये टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर कोथिंबीर कट करून कोथिंबीर थोडंसं टाकून द्यायचं, चांगलं मिक्स करून. बघा किती मस्त झालं. आता तर टिफिन तर नक्की फिनिश होणार आहे. या दोघांना लय पोहा आवडते, मला तर आवडत नाही जास्त. माझं डोसा इडली एवढा माझा फेवरेट आहे. हे दोघांचा पोहा आणि डोसा हे फेवरेट आहे. व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज मला लाईक करा. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.